विचार करा, एक राजा, आपल्याला तो त्याच्या तलवारीमुळे माहिती आहे, बरोबर. पण त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र कदाचित त्याची लेखणी होती. आपण बोलतोय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. आपली सगळ्यांची ओळख म्हणजे धर्मवीर, पराक्रमी योद्धा. पण त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी पॉलिटिक्सवर एक असं पुस्तक लिहिलं की जे म्हणजे 350 वर्षानंतर आजही आपल्याला चक्रावून टाकतं. अगदी. आणि आज आपण त्याच पुस्तकाचा म्हणजे बुद्धभूषणचा पानापानातून प्रवास करणार आहोत. आपल्या हातात डॉक्टर कपिल राजहंस यांनी संपादित केलेला श्री बुद्धभूषणम, एक राजनैतिक दस्तावेज, हा ग्रंथ आहे. हो. हा ग्रंथ म्हणजे संभाजी महाराजांनी लिहिलेल्या मूळ संस्कृत ग्रंथावरचं एक सखोल भाष्य आहे. आणि हे निव्वळ काही श्लोक नाहीत, तर स्वराज्याचं एक बौद्धिक आणि राजकीय ओळखपत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदी. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. या कागदपत्रांच्या आधारे त्या योद्ध्याच्या चिलखतामागे दडलेल्या पंडित राजाला शोधून काढायचं आहे. बरोबर. त्यांचं राजकीय शहाणपण, त्यांच्या आत दडलेला कवी, आणि हा ग्रंथ त्यांच्याबद्दलच्या आपल्या अनेक समजुतींना कसं थेट आव्हान देतो, हे सगळं आपण उलगडणार आहोत. चला तर मग या बौद्धिक प्रवासाला सुरुवात करूया. नक्की. ठीक आहे. तर मग सुरुवातच करूया त्या गोष्टीपासून जी मला सगळ्यात जास्त अविश्वसनीय वाटतेय. या ग्रंथाचं नाव आणि ते लिहिणाऱ्याचं वय, बुद्धभूषण, म्हणजे प्रचलित प्रतिमेशी टोटल विसंगत नाही का? बरोबर. बुद्धभूषण या नावाचा अर्थच आहे शहाण्या माणसांचा अलंकार किंवा विद्वानांचे लेणे. हे नावच ग्रंथाचा हेतू सांगते. हा ग्रंथ शौर्याचं प्रदर्शन करण्यासाठी नाहीये. अच्छा. तर तो ज्ञानाचा, बुद्धीचा उत्सव साजरा करण्यासाठी लिहिला गेलाय. आणि आता वयाचा मुद्दा, साधारणपणे इसवी सन 1670च्या आसपास जेव्हा युवराज शंभूराजे हे काम करत होते, तेव्हा ते फक्त आणि फक्त 14 वर्षांचे होते. एक मिनिट, फक्त 14 वर्षांचे? मला तर म्हणजे विश्वासच बसत नाहीये. आजच्या काळात 9वी 10वीत असलेलं मूल आणि ते राजकारण, अर्थकारण, परराष्ट्र धोरण यावर एक संपूर्ण ग्रंथ लिहितोय, तेही संस्कृतमध्ये. हो, तेही संस्कृतमध्ये. हे अविश्वसनीय आहे. आणि आज आपण ज्याच्यावर बोलतोय त्याचा आधार तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातलं मूळ हस्तलिखित आहे. मग हे हस्तलिखित तिकडे कसं पोहोचलं आणि त्याचं महत्त्व काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. या हस्तलिखिताचं तिथे सापडणं हेच मराठा साम्राज्याच्या सांस्कृतिक विस्ताराचं प्रतीक आहे. ओके. हे सिद्ध करतं की मराठ्यांचा प्रभाव फक्त दख्खनपुरता मर्यादित नव्हता, तर दक्षिणेतही त्यांची बौद्धिक पाळंमुळं घट्ट रुजली होती. हे हस्तलिखित मूळ प्रतीच्या सर्वात जवळचं मानलं जातं, त्यामुळे त्याची विश्वासार्हता प्रचंड आहे. आणि त्या काळातल्या संदर्भात विचार केला तर हे आणखी मोठं वाटतं. कोणत्या संदर्भात? म्हणजे बघा, त्या काळात मुघल दरबारात फारसी आणि संस्कृत विद्वानांचा मोठा दबदबा होता. ज्ञान आणि संस्कृतीचं केंद्र म्हणजे दिल्ली, आग्रा असा एक समज होता. बरोबर. अशा वातावरणात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून आलेला एक तरुण मराठा राजकुमार संस्कृत सारख्या अभिजात भाषेत राज्यशास्त्रावर इतका सखोल ग्रंथ लिहितो, हे एक प्रकारे मुघल आणि इतर सत्ता केंद्रांना दिलेलं थेट बौद्धिक आव्हान होतं. वा. जणू काही ते सांगत होते, आमच्याकडे फक्त तलवार नाही, तर ती चालवणारी बुद्धी आणि विचारही आहेत. वा. म्हणजे ही फक्त एक साहित्यकृती नाही, तर एक पॉवर स्टेटमेंट आहे. आणि याच पॉवर स्टेटमेंटमध्ये मला वाटतं सगळ्यात भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे पिता आणि पुत्राचा. हो, शिवप्रशस्ती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नात्याबद्दल इतिहासात कितक्या उलटसुलट चर्चा आहेत, इतके गैरसमज आहेत. पण प्रत्यक्ष संभाजी महाराजांचे शब्द काय सांगतात? बुद्धभूषण या सगळ्या नंतरच्या काळात तयार झालेल्या दंतकथांना पुराव्यानिशी जमीनदोस्त करतं. ग्रंथाची सुरुवातच शिवप्रशस्तीने होते, म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्तुतीने. आणि त्यात संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांसाठी वापरलेले शब्द पहा. ते त्यांना सकल मंगल मंदिर म्हणतात. सकल मंगल मंदिर म्हणजे सर्व मांगल्याचं साक्षात मंदिर. इतकंच नाही, तर ते त्यांना थेट विष्णूचा अवतार मानतात. हे शब्द एका बंडखोर मुलाचे असूच शकत नाहीत की नाही? अजिबात नाही. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे विचार करा, ज्या काळात औरंगजेब शिवाजी महाराजांना पहाडी उंदीर किंवा शिवा म्हणून तुच्छतेने उल्लेखतोय, बरोबर, त्याच काळात त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना देववाणी मानल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेत देवत्व बहाल करतोय. याचं राजकीय महत्त्व किती मोठं असेल? प्रचंड.
हे केवळ भावनिक उद्गार नाहीयेत, ही एक राजकीय खेळी आहे. तुम्ही ज्या राजाला लुटारू ठरव पाहताय त्याला आम्ही अवतार मानतो हे ठणकावून सांगितलं जातंय. खरंय. आणि यातच एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक पुरावा दडलेला आहे. संभाजी महाराज एका श्लोकात स्पष्टपणे लिहितात की शिवाजी महाराजांनी पृथ्वीवर चक्रे स्वराज्यम अवनव. चक्रे स्वराज्यम अवनव म्हणजे स्वराज्याची निर्मिती केली. म्हणजे स्वराज्य या शब्दाचा, या संकल्पनेचा हा एका समकालीन आणि वारसदाराने केलेला लिखित उल्लेख आहे. अगदी. हा स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पुरावा आहे. आणि हे केवळ राजकीय विधान नाही, तर एका मुलाने आपल्या वडिलांचं लिहिलेलं पहिलं आणि सर्वात प्रभावी चरित्र आहे. हो. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या धनुर्विद्येचं, त्यांच्या घोडदळाच्या वेगाचं, त्यांच्या युद्धनीतीचं इतकं तपशीलवार वर्णन केलंय की ते वाचताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. म्हणजे हा ग्रंथ केवळ वडिलांप्रती आदर व्यक्त करत नाही, तर स्वराज्याच्या निर्मितीची अधिकृत नोंद करतोय. पण मग हे स्वराज्य चालवायचं कसं, याबद्दल एक भावी राजा म्हणून त्यांनी काही विचार मांडले असतीलच, नाही का? नक्कीच. राजाने स्वतः कसं वागायला हवं यावर बुद्धभूषण काय सांगतं? बरोबर. आणि इथे आपल्याला त्यांच्यातला एक परिपक्व राजकारणी दिसतो. बरोबर. राजासाठी पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम त्यांनी सांगितलाय तो म्हणजे आत्मनियंत्रण. आत्मनियंत्रण. जितेंद्रिय असणं. ते एक मूलभूत प्रश्न विचारतात, जो राजा स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवू शकत नाही, तो प्रजेवर आणि शत्रूवर विजय कसा मिळवणार? वा. हा विचार आजच्या कोणत्याही नेत्याला किंवा सीईओला तितकाच लागू होतो. पण ही एक आदर्शवादी कल्पना नाही का? म्हणजे राजे महाराजे म्हणजे सत्ता आणि उपभोग असं एक समीकरण आपल्या मनात असतं. मग आत्मनियंत्रणाचा हा आग्रह थोडा अनपेक्षित नाही का? अनपेक्षित वाटतो, पण तोच स्वराज्याचा पाया होता. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वागण्यातून तो आदर्श घालून दिला होता. संभाजी महाराज तोच विचार पुढे संहिताबद्ध करत होते. अच्छा. आणि याच संदर्भात त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा दिलेला सल्ला खूप महत्वाचा आहे. जुगार, मद्यपान, शिकार, स्त्रियांच्या एक्सेसिव्ह संगतीत राहणं, अशा 7 व्यसनांपासून राजांनी पूर्णपणे दूर राहावं असं ते स्पष्ट सांगतात. आणि इथेच तर खरी गंमत आहे. कशी? कारण इतिहासात त्यांच्यावर जे आरोप लावले गेले त्यातले प्रमुख आरोप हे व्यसनाधीनतेचे आणि विलासी वृत्तीचे होते. म्हणजे त्यांचं स्वतःचं लिखाण, तेही राजा होण्यापूर्वीचं, या आरोपांचं थेट खंडन करते. अगदी. हा ग्रंथच त्यांच्या चारित्र्याचा सर्वात मोठा आणि जिवंत पुरावा आहे. एक व्यसनी किंवा विलासी माणूस इतक्या लहान वयात इतका शिस्तबद्ध आणि उच्च कोटीचा नीतिग्रंथ लिहू शकत नाही, हे तर्कसंगत नाही. बरोबर. पुढे ते सांगतात की राजा एकटा राज्य करू शकत नाही, त्यासाठी त्याला उत्तम मंत्रिमंडळ हवं. त्यांचं वाक्यच इतकं सुंदर आहे, एका चाकावर रथ चालत नाही, त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या मदतीशिवाय राज्य चालत नाही. एका चाकावर रथ चालत नाही, हे खरंय. बट मंत्री निवडणे ही सर्वात मोठी जबाबदारी. आजच्या काळात आपण पाहतो की केवळ राजकीय संबंधांवरून मंत्री निवडले जातात. मग 3500 वर्षांपूर्वी संभाजी महाराजांनी यासाठी काय निकष ठेवले होते? नाही, अजिबात नाही. आणि इथेच त्यांचं वेगळेपण दिसतं. ते म्हणतात, मंत्री केवळ उच्चकुलीन विद्वान असून चालणार नाही, तर तो क्लेशसह म्हणजे कष्ट सहन करणारा असावा. क्लेशसह हा शब्दच खूप काही सांगून जातो. स्वराज्यात मंत्री असणं म्हणजे मखमली गादीवर बसणं नव्हतं, तर ऐन पावसात घोड्यावर मान ठोकून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मोहिमा काढणं होतं. हो, खरंय. ज्याला शारीरिक आणि मानसिक क्लेश सहन होत नाहीत, तो स्वराज्याचा मंत्री होऊच शकत नाही. म्हणजे गुणवत्ता ही जन्मावरून नाही, तर कर्तृत्वावरून आणि कष्टावरून ठरते, हा संदेश यात दडलाय. क्लेशसह अप्रतिम शब्द आहे. म्हणजे एसीवाले नेते नकोत, फील्डवर काम करणारे लोक हवेत, असं सरळ गणित आहे. आणि राज्याच्या इतर अंगांबद्दल काय? राज्याच्या सप्तांग सिद्धांतामध्ये त्यांनी कशाला जास्त महत्त्व दिलंय? प्राचीन भारतीय राज्यशास्त्रानुसार राज्याची 7 अंग मानली जातात. स्वामी म्हणजे राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, किल्ले. हो, किल्ले. मग कोश म्हणजे खजिना, दंड म्हणजे सैन्य आणि मित्र. संभाजी महाराजांनी या सगळ्यांवर भाष्य केलंय, पण 2 गोष्टींवर त्यांचा विशेष जोर आहे, दुर्ग आणि कोश. अच्छा. त्यांचे एक विधान तर मराठा साम्राज्याचं सार आहे, न दुर्ग साध्यम राज्यम. न दुर्ग साध्यम राज्यम म्हणजे किल्ल्यांशिवाय राज्य शक्यच नाही. हे तर थेट सह्याद्रीचं प्रतिबिंब आहे त्यांच्या विचारांमध्ये. नक्कीच.
हे वाक्य दिल्ली किंवा आग्र्याला बसून सुचणारं नाही, हे सह्याद्रीच्या कड्यांवर पावसात भिजल्यावर आणि गडांचं महत्त्व जाणल्यावरच सुचू शकतं. गड आहेत तर राज्य आहे, गड गेले तर राज्य गेलं, हे साधं सरळ सूत्र होतं. बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोश किंवा खजिना. ते म्हणतात कोश मूलम बलम प्राहुः, म्हणजे खजिना हेच सैन्याचं मूळ बळ आहे. जर खजिना रिकामा असेल तर सैनिक उपाशी राहतील आणि उपाशी सैनिक एकतर शत्रूला मिळतील किंवा बंड करतील. त्यामुळे राजाने कर प्रणाली योग्य ठेवून आणि अनावश्यक खर्च टाळून नेहमी आपला खजिना भरलेला ठेवावा. म्हणजे एकीकडे जितेंद्रिय राजा, दुसरीकडे क्लेशसह मंत्री आणि तिसरीकडे दुर्ग आणि कोश हे राज्याचे भक्कम आधार. एक परिपूर्ण राजकीय आराखडा दिसतोय. हो. पण आत्तापर्यंत आपण एका राजकारणी, एका रणनीतिकाराबद्दल बोललो. मला असं कळलंय की या ग्रंथाचा 3रा अध्याय आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीची ओळख करून देतो. हो, आणि हा बदल म्हणजे एखाद्या धबधब्यासारखा आहे. पहिले 2 अध्याय कठोर राजकारण, युद्धनीती, हेरजी यावर आहेत आणि अचानक 3ऱ्या अध्यायात शंभूराजे एका कवीच्या भूमिकेत शिरतात. अच्छा. त्यांचं मन राजकारणाच्या रणधुमाळीतून निसटून थेट निसर्गाच्या कुशीत जातं. पावसाळ्यातले काळे ढग, ते पाहून नाचणारे मोर आणि कदंब वृक्षाच्या फुलांचा मातीमध्ये मिसळलेला सुगंध, याचं इतकं सुंदर आणि तरल वर्णन ते करतात की आपण क्षणभर रायगडाच्या टकमक टोकावर उभे राहून तो पाऊस अनुभवत आहोत असा भास होतो. हे खरंच आश्चर्यकारक आहे. एकाच व्यक्तीमध्ये शस्त्र आणि शास्त्र, कठोरता आणि कोमलता यांचा असा संगम दुर्मिळच. याच अध्यायात त्यांनी मानवी स्वभावावर आणि नात्यांवरही काही मार्मिक भाष्य केलंय असं मी ऐकलंय. हो. त्यातलं मैत्रीवरचं भाष्य तर खूपच प्रसिद्ध आहे. हो, तो श्लोक आजही अनेकांच्या तोंडी आहे आणि तो त्यांच्या आयुष्याचा आरसा आहे. ते विचारतात, खरा मित्र कोण? कोण? आणि उत्तर देतात, जो केवळ उत्सवात नाही तर संकटात, व्यसने, राजदरबारात, राजद्वारे, जिथे सत्य बोलण्याची हिंमत लागते, अगदी, आणि स्मशानातही सोबत असतो, तोच खरा मित्र. ही मैत्रीची अत्यंत कठोर कसोटी आहे. आणि जेव्हा आपण संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या मैत्रीकडे पाहतो तेव्हा या व्याख्येची सत्यता पटते. खरंय. कवी कलश त्यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत होते. खरंय. आणि जसं चांगल्या मित्राबद्दल सांगितलं आहे तसंच मग दुष्ट किंवा वाईट माणसांबद्दलही काहीतरी असेलच, कारण राजकारणात अशा लोकांचा सामना तर करावाच लागतो. नक्कीच. आणि त्यांचं यावरचं निरीक्षण खूप भेदक आहे. त्यांनी दुष्ट व्यक्तीची तुलना सापाशी केली आहे, पण ते पुढे म्हणतात, सर्पात क्रूरतरः खलः, म्हणजे दुष्ट माणूस हा सापापेक्षाही जास्त क्रूर असतो. मला हे वाचून खूप आश्चर्य वाटलं होतं, पण त्यांनी दिलेलं कारण इतकं तर्कशुद्ध आहे. काय कारण दिले त्यांनी? ते म्हणतात, सापाला मंत्राने किंवा औषधाने नियंत्रणात आणता येतं, त्याचे दात काढता येतात, पण दुष्ट माणसाच्या मनातील विषावर जगात कोणतंही औषध नाही, त्याला कशानेही आवरता येत नाही. बापरे. हे वाक्य वाचताना त्यांच्या आयुष्यात त्यांना अंतर्गत शत्रूंनी किती त्रास दिला असेल याचा अंदाज येतो. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभवाचे बोल आहेत. वाह. सर्पात क्रूरतरः खलः हे लक्षात राहील. आणि असाच एक स्वाभिमानाचा संदेश देणारा चातक पक्षाचा उल्लेखही खूप मार्मिक आहे असं म्हणतात. हो, ते चातक पक्षाला उद्देशून एक सल्ला देतात. चातकाबद्दल असं म्हणतात की तो फक्त पावसाचंच पाणी पितो. हो. दिसणाऱ्या ढगापुढे पाण्याची याचना करत बसू नकोस, कारण आकाशातले काही ढग फक्त गडगडाट करतात, बरसत नाहीत. यामागचा अर्थ खूप खोल आहे. काय अर्थ आहे त्याचा? याचा अर्थ असा की जगात अनेक श्रीमंत किंवा सामर्थ्यवान लोक आहेत, पण सगळेच दानशूर किंवा मदत करणारे नसतात. काहींचा फक्त दिखावा आणि डामडोळ असतो. त्यामुळे आपला स्वाभिमान जपा, आपली गरज ओळखून योग्य व्यक्तीकडेच मागा, प्रत्येकासमोर हात पसरू नका. हा संदेश त्यांच्या स्वतःच्या स्वाभिमानी आणि कणखर आयुष्याचं प्रतिबिंब आहे. तर मग आजच्या या चर्चेचा शेवट करताना आपण काय म्हणू शकतो? आपण एका योद्ध्यापासून सुरुवात केली आणि आपल्याला एक विद्वान, एक कुशल प्रशासक, एक रणनीतिकार आणि एक संवेदनशील कवी सापडला. हो. आणि हे सगळं कुणीतरी नंतर लिहिलेलं नाही, तर त्यांनी स्वतः वयाच्या 14व्या वर्षी लिहिलेल्या ग्रंथात नोंदवलेलं आहे. अगदी बरोबर. बुद्धभूषण हा केवळ एक ग्रंथ नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आपल्याकडे असलेला सर्वात शक्तिशाली, अस्सल आणि प्राथमिक पुरावा आहे. बरोबर. हे सिद्ध करतं की स्वराज्याचा पाया केवळ तलवारींच्या खणखणाटावर नाही, तर एका गहन, सुसंस्कृत आणि संहिताबद्ध विचारांवर रचला गेला होता. ही एक इंटलेक्च्युअल लेगेसी आहे. खरंच
एका योद्ध्याची ही बौद्धी उंची अचंबित करणारी आहे आणि आपल्या मनातली त्यांची प्रतिमा अधिकच उजळून टाकणारी आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. या ग्रंथाच्या शेवटी एक वचन दिलं आहे की जो हा ग्रंथ वाचेल किंवा ऐकेल तो सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होईल. पण मला वाटतं यातला खरा फायदा कदाचित हे समजण्यात आहे की खरी शक्ती केवळ बाह्य बळात, सैन्यात किंवा शस्त्रांमध्ये नसते, तर ती अंतर्गत शिस्तीमध्ये, ज्ञानामध्ये आणि आत्मनियंत्रणामध्ये असते. आणि हाच विचार मला वाटतं आपण श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. आजच्या या घोंगाटाच्या माहितीच्या महापुरात जिथे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं, तिथे आपलं स्वतःचं बुद्धभूषण म्हणजे आपलं आयुष्य आणि आपलं नेतृत्व यासाठी एक वैयक्तिक संहिता इतक्या स्पष्टतेने आणि दृढनिश्चयाने लिहिणं कसं असेल ह्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.